बालमित्रांनो, आपला हा तसा इथं आल्यानंतर माझा 7वा निरोप समारंभ. 7वी बॅच पहिलीच बॅच होती. कोण गेले होते सगळ्या बाकी सौरभ आणि त्यांची बॅच पहिली होती. आम्ही इथं ते 5वीला होतो. तर त्यांचं आमचं म्हणजे जास्त म्हटलं तर आपण विचार केला तर ते मुलं डायरेक्ट 5वीला आले होते. पण त्यानंतरचे जे मुलं आहे ते खरोखर आम्ही अक्षरशः स्वतः लहानचे मोठे होताना तुम्हाला बघितले. ज्यावेळेस तुम्ही पहिली करता त्यावेळेस तुम्ही एकदम छोटे 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 असतात. आताचे जे पहिलीचे मुले त्या पद्धतीचे घांबवलेले तुमचे चेहरे गडबे असतात. आल्यानंतर आपल्याला मारतील का, आपल्याला बोलतील का, तुम्हाला वाटत असेल ना आपण शाळेत आले आपल्याला मारतील का काय मॅडम, आपल्याला बोलतील का काय, आपल्याला येईल का नाही. परंतु जसे जसे तुम्ही शाळेत येत गेले तुम्हाला आमची गोडी निर्माण झाली तुमच्यावरती आणि आम्हालाही तुमची गोडी निर्माण झाली आणि त्याच्यामधून तुम्ही शिकत गेले. तुम्ही जर तसं जर बघितलं बोलेगावचे कोणतेच मुलं जास्त त्रासदायक नाही आणि नव्हतेच. सगळे मुलं फार पटकन समजून घेतात आणि लवकर समजूनही घेतात. सांगितलेलं ऐकतात आणि मार खूप कमी खाणार सगळ्याच मुलांनी. तुम्हीच नाही तुमच्या आधीच्या पण मुलांनी खूप कमी प्रमाणात मार खाल्ला. खरं तर सगळ्यात मार खाणारा म्हणजे आपला रणवीर आहे की नाही. पण तो आज काय वाटतं आहे मॅडम आहे का. हां, सगळ्यात जास्त मार जर कोण खायला सगळ्यांना कारण तो आगाऊच तेवढा होता. आणि त्यानंतरचा आता तुमचा जर विचार केला तर तुमची बॅच ही कोरोनाची बॅच. तुम्हाला पहिली ॲडमिशन घेतलं आणि शाळा बंद पडली. शाळा कुठं भरायची तर वाडी वस्तीवर भरायची, काळ्याच्या वस्तीवर भरायची, विकासच्या घराच्या तिकडे भरायची. काही आपण त्या कांद्याच्या शेडमध्ये पण जमा झालो आले हो त्या वाट्यावर बसायचे, हो मंदिरात बसायचे, काही आपलं ग्रामपंचायतचे तिथं बसायचे. हो पण त्यावेळेस तुमचं पहिलं जे शिक्षण आहे ते शिक्षण म्हणजे फक्त तुम्हाला अक्षर ओळख याला हे म्हणतात एवढंच माहीत होतं. तुम्हाला त्याच्या पुढं काही नव्हतं. दुसरीलाही तसंच झालं. दुसरी तुमचं संपत आलं होतं तुमची बॅच आणि नंतर दिवाळीनंतर तुमच्या खऱ्या अर्थाने शाळा सुरू झाल्या. त्यामुळे तुम्हाला तयार कसं करायचं हा मोठा प्रश्न होता. परंतु हळूहळू 1 वर्षामध्ये तुम्ही ट्रिप घेतली सगळ्यांनीच. काही जे राहिलेले होते त्यांना सरांनी नीट केलं आणि तुम्ही तसं जर म्हटलं तर तुम्ही थोडेसे बाकीच्या मुलापेक्षा थोडेसे किंचित मागे येते. परंतु तुम्ही यापुढं जास्तीत जास्त अभ्यास करून तुम्हाला कोणाला पोलीस बनायचं आहे, कोणाला इंजिनियर बनायचं आहे, कोणाला काय कंपनीत जायचं आहे, तुम्हाला काहीही करायचं आहे. पण काहीही करताना तुम्ही आधी 12वीपर्यंत शिक्षण पूर्ण करा. काही झालं नाही 12वीपर्यंत शिका आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय डिसिजन घ्यायचं तुम्हाला काय करायचं ते करा. आणि त्याचबरोबर तुम्ही एक चांगला माणूस बनून सुद्धा राहा. तुमच्या आईवडिलांची, आजोबांची, भावा बहिणीची काळजी घ्या. कारण आजच्या जमान्यामध्ये नातेसंबंध, आईवडील, भाऊ बहीण पुढं मोठे मुलं झाली की ते बिचारे नाही, ते विसर पडतात. आपल्या लहानचं मोठं ज्यांनी केलं त्यांना विसरतात ते. तर तुम्ही तुमच्यामध्ये हा गुण ठेवा की तुम्ही तुमचे आईवडील, तुमचे भाऊ बहीण यांना अंतर देऊ नका. किती मोठे झाले, किती शिकले तरी माणूस म्हणून समाजामध्ये वावरताना प्रत्येकाची काळजी घ्या. स्वतःचीच घ्या, पर्यावरणाची घ्या, झाडाची काळजी घ्या. विशेष म्हणजे काय पुढच्या पिढीला अजून 10-20 वर्षांनी जर आपण विचार केला तर पर्यावरण खूप मोठं आताच 42चं टेम्परेचर राहिले. तुम्ही जर व्यवस्थित काळजी घेतली स्वतःची, घराची आणि आपल्या पर्यावरणाची तर तुम्ही एक आदर्श नागरिक बनून देशासाठी एक चांगला नागरिक बनताल अशी मी अपेक्षा करते. एवढं माझी